स्वच्छता, शांतता, हिरवा रंग, समृद्धी, भरभराट हे तीन रंग आणि तीन विचारांनी सजलेला हा ध्वज आम्ही सर्व मुले उंच नेऊ. आपल्या भारताचे नाव संपूर्ण जगात उंच ठेवू. म्हणूनच मंगेश पाडगावकर यांचं गीत आम्ही सर्व मुले आपल्या समोर सादर करीत आहोत. ध्वज उंच धरू. ध्वज उंच धरू, ध्वज उंच धरू, ध्वज उंच धरू, ध्वज उंच धरू. हिरवळ्या हिरवळ्या हाताने ध्वज उंच धरू. हिरवळ्या हिरवळ्या हाताने ध्वज उंच धरू.
विद्यार्थी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतो. कार्यक्रमात तर मजा येते, पण कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाची गंमत पण वेगळीच असते. दरवेळी नवीन प्रयोग करणं हे अमोलदादाचं वैशिष्ट्य आहे. हे या कार्यक्रमात अमोलदादाची भाची म्हणजेच मोहिनी कुलकर्णी हिने संगीत दिलेली गाणी आम्ही गाणार आहोत. आमच्यापेक्षा थोडीच मोठी असलेली मोहिनी ही संगीतकार म्हणून आमच्या समोर येते तेव्हा मजा वाटते. जेव्हा ताई दादा आम्हाला सांगतात या गाण्याची संगीतकार मोहिनी आहे, तेव्हा वाटतं संगीताची सेवा करणारं हे कुटुंब किती अजब आहे. कवी वसंत बापट यांच्या एक सुंदर गीताला मोहिनी हिने संगीतबद्ध केले आणि आम्ही ते गाणार आहोत. ऐकूया भारतवर्षा प्यारे से. आता आपण दोन गाणी जी ऐकली ती मोठमोठ्या गीतकारांनी लिहिलेली होती, पण त्यांची सुरुवात ही कधी ना कधीतरी लहानपणापासून सुरुवात झालेली असावी कदाचित. म्हणजे मंगेश पाडगावकर काय किंवा वसंत बापट काय, ही सगळी मोठी लोक जी आहेत यांची लहानपणापासून आपण सगळ्यांनी त्यांची गीतं ऐकलेली आहेत. पण कधीतरी लहानपणी एक कविता त्यांनी केली असेल आणि त्याच्यानंतर पुढे मोठा कवी किंवा मोठी कवयित्री अशा झालेल्या आहेत. अशीच एक आमच्या काळे घराण्यातली जी परंपरा होती, माझे आजोबा हे उत्तम गीतकार, संगीतकार, गायक, नाटककार आणि रंगावलीकार हे सगळं होतं. माझे वडील संगीतकार, गायक, लेखक आणि गीतकारही होते. थोडंफार त्याच्यातलं माझ्याकडे आलं, आम्हाला माहितीही नव्हतं, पण अचानक ओवी अतिशय उत्तम गीतं लिहायला लागलेली आहे. आणि मोहिनीचं तर आपण आता संगीत ऐकलेलंच आहे. लागोपाठ दुसरं गाणं आता मोहिनीचं संगीत आहे आणि त्याचं शब्द आहेत ओवीने लिहिलेले. मी संपूर्ण घरात आपल्या मराठीचं सगळं वातावरण असताना ओवीला हिंदी का सुचावं माहिती नाही. तिला अतिशय उत्तम अशी हिंदीची जाण आलेली आहे हळूहळू, पण तिला हिंदी आवडायला लागलंय. ती अनेक म्हणजे अगदी कैफी आझमी गुलजारांपासून ते अनेक लोकांचे शेर वाचायला लागली आणि मला त्या शेरांचे अर्थ विचारते. मला जेवढं माहिती आहे तेवढं तरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण हा ज्यावेळेस आमचा संवाद चाललेला असतो त्यावेळेस म्हणजे लहानपणी तिने एक दोन ओळी वगैरे लिहिलेल्या होत्या, पण नंतर आम्ही ज्यावेळेस तिला म्हटलं की अगं ओवी तू म्हणजे ती आता माझ्याबरोबर तबलाही वाजवत होती, मोहिनी पेटी वाजवते, जशी स्वामिनी पेटी आणि गाणं करते तशी मोहिनी पण करते, या दोघी जणी कथ्थकही करतात. हे सगळं करत असताना म्हणजे मुलींचा अभिमान का बाळगावा त्याचं कारण आमच्या 3 मुली आहेत. नुसतं बेटी बचाओ बेटी पढाओ
असं म्हणून सांगणार नाही, तर मुलींना असं काहीतरी परमेश्वराने घडवून पाठवलेलं आहे आमच्याकडे. त्याच्यात आमचं फार काही मोठं कर्तृत्व नाही, पण हे खरंच मला नवल वाटतं ते म्हणजे ज्यावेळेस आमचा हा संवाद चाललेला होता की अगं काहीतरी असं गाणं लिही, तुला काय वाटतं, भारताबद्दल काय वाटतं किंवा काय. मला म्हटली नाही बाबा हे अवघड आहे. म्हटलं तू लिहिण्याचा प्रयत्न तर कर. तर त्यावेळेस तिने 2 ओळींचा शेर लिहून दिला होता मला. बाबा मला म्हटली बघा हे कसं वाटतंय. मी म्हटलं हे उत्तम झालंय, याचा अर्थ गाणं तयार कर. आणि त्याच्यावरती त्यांनी गाणं तयार केलं. अर्थातच आपल्याकडे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमची सगळी मुलं एकत्र असल्यामुळे त्यांचा जो आवडता शब्द आहे तो म्हणजे इंडिया. हा भारताला ते इंग्लिशमध्ये आपण इंडिया असं म्हणतो, तर तो इंडिया हा शब्द घेतलाय त्यांनी बरोबर आणि त्या गाण्यांमध्ये बसवलाय. आमचे हे सगळे विद्यार्थी त्याच्यावरती एक वेगळ्या प्रकारचा ठेका वाजवतात. मगाशी पण म्हणजे मला हे बोलायचंच होतं की मगाशी तालवाद्य आपण बघितली, त्याला कपाश, खंजिरी किंवा डबली अशी सगळी वाद्य ही मुलं वाजवत आहेत. या मुलांचं वैशिष्ट्य असेल आत्ता दिसताना कदाचित पुढच्या सगळ्या गाण्यांमध्ये देखील हे तालवाद्य वाजवताना दिसणार आहे. कदाचित असं वाटेल की एवढंच तर वाद्य आहे त्याच्यात काय, तर ते कोणालाही इथे जमलेल्यांपैकी असं वाटेल ना की त्याच्यात काय, तर त्यांच्या हातात मी देणार आहे आणि त्यांना हे गाणं वाजवायला लावणार आहे. वाजवून दाखवावं, कारण हे खूप अवघड आहे. त्या तालात म्हणजे मगाशी आपण आता बघितलं भारत वर्षा प्यारे सैनिक, त्याला एकेका बीटला ही मुलं बरोबर ताल वाजवत होती. आत्ताचं गाणं जे आहे या गाण्यामध्ये या सगळ्या मुलांना मी डग्ग्यावरती फक्त डग्ग्यावरती एक ठेका वेगळा शिकवलेला आहे. तर ते ठेका वाजवणारे गाणं लिहिलंय ओवीनी आणि त्याचं संगीत केलेलं आहे मोहिनीनी. तर आपण गाणं ऐकूया, इंडिया. कलातीर्थ भजनी मंडळाच्या शुक्रवारच्या वर्गामध्ये आम्ही सर्व विद्यार्थिनी अश्विनी त्यांकडे भजन शिकतो. एका गोष्टीची गंमत वाटते ती म्हणजे आम्ही सर्व विद्यार्थिनी भजनं तर म्हणतोच, पण अश्विनी त्यांना स्वामिनीला आणि या सर्वांनाच आमच्यावरती इतका विश्वास आहे की आम्हाला सर्वांना अशा वेगवेगळ्या पद्धतीची गाणी त्या गायला सांगतात आणि आम्ही पण ती गाणी मनापासून गातो.
कारण भजनापेक्षा कधीतरी वेगळी गाणी पण गाण्याचा अनुभव हा खूप आनंद देणारा असतो. भगीरथाने जशी स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली आणि पृथ्वीवरचं जगणं सुसह्य झालं, अगदी तसंच आपल्या सद्विचारांची गंगा आपल्या वागण्यात उतरावी आणि सर्व मानवजातीचं जगणं आनंददायी व्हावं, हाच विचार कलातीर्थमध्ये अशा कार्यक्रमांमधून देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. अमोल सरांचे सर श्री अरुण इनामदार यांनी अतिशय सुंदर शब्दात हा विचार मांडला आहे. तर मग आपण ऐकूया नव्या पिढीचे आम्ही भगीरथ. नव्या पिढीचे आम्ही भगीरथ, विद्यार्थी. पण माझं नातं या काळे कुटुंबाशी, काळे कुलकर्णी कुटुंबाशी खूप वेगळं आहे आणि खूप वर्षापासूनचं आहे. माझी मुलगी अनघा ही अमोलदादाची तबल्याची विद्यार्थिनी तेव्हापासूनच या कुटुंबाशी आमचं सूर आणि तालाचं नातं जुळलं आहे. आम्ही सर्व विद्यार्थिनी भजनामध्ये कधी टिपऱ्यांवरती गवळणी सादर करतो, कधी निसर्ग गाण्यांमध्ये रमतो, तर आज देशभक्तीच्या गाण्यांसाठीची एक वेगळीच ऊर्जा आमच्यामध्ये संचारली आहे. छोट्या मुलांचे पालक जसे कौतुकाने त्यांचे कार्यक्रम बघायला येतात,
तसेच आमच्याही घरातली मंडळी आज आम्ही कोणतं गाणं म्हणणार आहोत हे बघण्यासाठी आले आहेत. आणि हे फक्त कलातीर्थमध्येच होऊ शकतं, कारण इथे नातं आहे सुरांचं, नातं आहे सुरांचं, नातं आहे तालाचं, नातं आहे भावनेचं, नातं आहे राष्ट्रभक्तीचं. आणि हीच राष्ट्रभक्ती सुधाकर देशपांडे यांच्या काव्यामधून शब्दबद्ध होते. तेच गीत आम्ही सादर करीत आहोत. आज हिमालय पेटून उठला. आज हिमालय पेटून उठला. ताईंनी आमचं कौतुक केलं, पण मला सगळ्यांच्या वतीने ताईंचे खरंच खूप आभार मानावेसे वाटतात, धन्यवाद आहे. कारण खरोखर आमची पहिली वेळ आहे, पण आम्हाला पहिल्या वेळ चालू, पण आम्हाला ताई इतक्या घरच्या वाटल्या. आणि आम्ही खरोखर त्यांच्या प्रेमात, म्हणजे आम्हाला असं वेगळं कुठे आलो आहे किंवा काय असं वाटलं, जसं काही आमची खूप दिवसांची ओळख आहे असं वाटलं. त्यामुळे खरंच त्यांचे आम्ही खूप आभार आहे. आणि ही संधी आम्हाला ताबडतोब मिळाली, त्यामुळे खरोखर दुधात साखर खूप धन्यवाद त्यांना. नमस्कार मंडळी, मी पायल करंदीकर, कलातीर्थ भजनी मंडळाची विद्यार्थी. अश्विनीताईंच्याकडे गेले 3 वर्ष मी भजन शिकत असताना नुसतं भजनच नाही तर त्याच्याबरोबर अभंग, गवळण आणि भजन आणि याबरोबर सुद्धा आम्ही निसर्ग गाणी, त्याचप्रमाणे अजून देशभक्तीपर गाणी, ही गाणी गाण्याची संधी आम्हाला कलातीर्थ आणि अश्विनीताई यांच्यामुळे मिळाली. आणि खरं सांगू का, यातून आम्हाला एक वेगळा अनुभव, आत्मविश्वास आणि आनंदही मिळाला. हे फक्त कलातीर्थ आणि अश्विनीताईमुळेच घडलं. आमच्या क्लासमधल्या बऱ्याच जण, आमच्या म्हणजे क्लासमधल्या विद्यार्थी आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावरती आलेले आहेत. असं असताना सुद्धा प्रत्येक कार्यक्रमामध्ये अश्विनीताई आम्हाला सहभागी करून घेतात आणि अश्विनीताईंनी सहभागी करून गेल्यानंतर आमच्या उत्साहाला उधाण येतं. आम्ही पण तितक्याच उत्साहाने त्यांना प्रतिसाद देत असतो. आणि याचं सर्व श्रेय फक्त अश्विनीताई आणि अश्विनीताई यांच्याचकडे जातं. देश, आपल्या भारतीयांच्या मनामध्ये देशभक्तीपर गाणी गाणं एक आपलं उत्तम कार्य आहे. आणि या देशभक्तीपर गाणी आपण गात असताना आपल्याला एक प्रकारचा आनंद हा मिळत असतो. आपल्या अमोल सरांचे जे सर आहेत, नुसता आनंद मिळत नाही तर हे देशभक्तीपर गाणं गात असताना आपल्या नसा नसात, रक्ता रक्तात देशप्रेम, देशभक्ती ही ओसंडून वाहताना दिसते. अमोल सरांचे जे सर आहेत, अरुणश्री इनामदार यांनी एक गीत रचलेले आहे. पुण्याजवळ सिंहगड, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, सिंहगडचा पराक्रम
यांनी गाजवला ते तानाजी मालुसरे यांच्यावरती त्यांनी रचना केलेली आहे. तीच आता आपल्या पुढे सादर होणार आहे. तानाजी मालुसरे यांच्यावरती त्यांनी केलेला पराक्रम हे शब्दबद्ध त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे एक विशेष प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळणार आहे. तर ऐकूयात आपण कोंढाण्याचं लगीन आदुगर, कोंढाण्याचं लगीन आदुगर. वाजवायला, पण ही मुलं समजून उमजून वाजवत आहेत. आणि यांच्या बरोबरीने आता समोर काही तबला शिकणारी, पेटी शिकणारी मुलं बसलेली आहेत. काही लोक गेली आता, पण काही पालक आवर्जून या सगळ्या मुलांच्या बरोबर इथे थांबले, या मुलांना इथे. कारण कदाचित आता जसे ही मुलं किंवा रोहित आता आमच्या बरोबर इथे आहे, पुढच्या काही कार्यक्रमांच्या नंतर ही जी समोर बसलेली जी छोटी मुलं आहेत ती माझ्याबरोबर इकडे वाजवायला असतील. त्यामुळे हे संस्कार असतात आणि हे संस्कार देणं हे खूप महत्त्वाचं काम आहे. आणि ते निदान आपण आपल्या या माध्यमातून करतो आहोत. आपल्या सगळ्यांच्या साथीने हे सगळे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे आवर्जून या सगळ्या कार्यक्रमांना आपण उपस्थित राहत आहे. आणि
वेळात वेळ काढून सगळेजण इथे येत आहेत याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक आहे आणि मनापासून धन्यवादही देतो. या सगळ्या छोट्या विद्यार्थ्यांचं फार कौतुक वाटतं मला कायम. या छोट्या मुलांचं जसं कौतुक आहे तसं आमच्या कलातीर्थ भजनी मंडळाच्या सर्व विद्यार्थिनींचं देखील कौतुक आहे. कारण कुठल्याही भजनी मंडळामध्ये अशा पद्धतीची गाणी आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मगाशी कोणतरी म्हणलं या निवेदनामध्ये की यांची साथ आम्हाला मिळते. आम्ही शिकवतो, अश्विनीताई किंवा स्वामिनी यांना गाणं शिकवतात हा वेगळा भाग आहे. शिकवणं हे शिक्षकाचं कामच असतं, पण विद्यार्थ्यांनी त्यांना तेवढा प्रतिसाद देणं हे शिक्षकाचं भाग्य असतं. तर आम्ही भाग्यवंत आहोत, कारण का तर असे विद्यार्थी आम्हाला मिळाले. गाणं ऐकूया आपण, आमचा भारत सुंदर भारत. नमस्कार, मी शालन कोटे, कलातीर्थ भजनी मंडळाची विद्यार्थी. हे सांगताना आम्हाला अभिमान तर वाटतोच, पण आम्हाला विशेष आनंद होतो, कारण अनेक भजनी मंडळामध्ये खूप चांगले गीत रचना अभंग हे सादर केले जातात. पण तर कलातीर्थ भजनी मंडळाचे वैशिष्ट्य आहे की फक्त भजनच नाही तर वेगवेगळ्या प्रकारची गीत आम्ही इथे गाऊ शकतो. आता आजच विषय बघा, कधीतरी शाळेमध्ये असताना आता जशी या विद्यार्थ्यांनी छान गाणी म्हटली तशीच आपण सर्वांनी शाळेमध्ये असताना देशभक्तीची किंवा निसर्गाची गाणी म्हटलेली असतात. पण मध्ये इतका कालावधी जातो आणि तो विषय कुठेतरी आपल्यापासून लांब जातो. मग कलातीर्थ भजनी मंडळाच्या आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाच्या या कार्यक्रमामध्ये आम्हाला परत एकदा आमचं बालपण आमचं तरुणपण करण्याची संधी मिळते. अमोल दादा हे संगीतकार आहेत, चित्रकार आहेत, रंगवलीकार आहेत, हे तर आपल्यावर सर्वांना माहितीच आहे, पण ते गीतहीकार आहेत. आम्ही जर आज हे गाणं सादर करणार आहोत ते अमोल दादांनी लिहिलेलं आणि त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. हे गाणं ज्या वेळेस आम्हाला पहिल्यांदा शिकवलं त्यावेळेस गाणं वाचताना त्यातले शब्द बघताना एक गोष्ट जाणवली की ते सांगावीशी वाटते की गाण्यामध्ये शब्द हे समोर चित्र उभा करतात, पण अमोलदादांनी लिहिलेले ह्या गाण्याचे शब्द फक्त चित्र नाही तर आपल्या भारताचं मूळ रूप डोळ्यासमोर उभे राहते. आपला भारतात सर्व धर्म समभाव जपणारा आहे, ही आपली संस्कृती आहे. विचारामध्ये असते ती वृत्ती, आचारामध्ये येते ती वृत्ती, विचार आणि आचारांच्या संगमातून जगण्यामध्ये येते ती संस्कृती. ही संस्कृती कलातीर्थमध्ये आम्ही सर्व जपत आहोत आणि आपल्या सर्वांच्या साथीने हा देशभक्तीचा उत्सव आपण साजरा करत आहोत. ऐकूया अमोलदादा यांनी लिहिलेलं आणि त्यांनी संगीतबद्ध केलेलं आमचा भारत सुंदर भारत. आमचा भारत सुंदर भारत, आमचा भारत सुंदर भारत, जगात गाजणार हो. आमचा भारत सुंदर भारत, जगात गाजणार हो. अगदी पंकगगनात पसरुनी भारताचा विजय हो. अगदी पंकगगनात पसरुनी भारताचा विजय हो. जय हो, जय हो, जय हो.
एक मागणे भारत माते करतो आम्ही सारे एक मागणे भारत माते करतो आम्ही सारे शक्तीचे रंग शक्तीचे या पुन्हा उदे मारे शक्तीचे रंग शक्तीचे या पुन्हा उदे मारे शक्ती भक्तीचे रूप इथला मानवते हो शक्ती भक्तीचे रूप इथला मानवते हो अग्निपंख गगनात पसरली भारताचा विजय हो अग्निपंख गगनात पसरली भारताचा विजय हो जय हो जय हो जय हो आमचा भारत सुंदर भारत जगात गाता जय हो आमचा भारत सुंदर भारत जगात गाता जय हो अग्निपंख गगनात पसरली भारताचा विजय हो अग्निपंख गगनात पसरली भारताचा विजय हो जय 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 हो भारत माता की धन्यवाद वाहिद तांबोळी या विद्यार्थ्याच्या हा मला वाटतं 7वी 8वीत होता तेव्हा चित्रकला शिकण्यासाठी म्हणून त्याच्या आई वडिलांनी माझ्याकडे पाठवलं होतं. आपल्या क्लासचं एक्झिबिशन बघायला ते आले होते आणि त्यांना एकूणच आपल्या क्लासचं सगळं वातावरण आवडलं. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे चित्रकला शिकण्यासाठी म्हणून पाठवलं. पण चित्रकला शिकता शिकता मी सहज एकदा कधीतरी त्यांनी काहीतरी लिहिलेलं होतं ते मी वाचलं. मी म्हटलं अरे वाहेद फार छान लिहितोस रे तू लिहित जा ना. तर त्याच्या आईने मला नंतर सांगितलं आम्हालाही माहिती नाही तो इतके उत्तम शेर अर्थात उर्दू किंवा हिंदीमध्ये तो लिहितो. उत्तम लिहायला लागला होता. मग असं करता करता त्यांनी अनेक त्याचे शेर किंवा गझल अशा त्यांनी लिहायला सुरुवात केली होती. यावर्षी माझ्या मनात आलं म्हटलं वाहेद तू देशभक्तीपर गीत तो तरुण आहे आता ड्रॉइंग शिकायला म्हणून तो खरं तर माझ्याकडे आला. नंतर तो आता MIT मध्ये आहे आणि तिथे प्रॉडक्ट डिझायनिंग आणि नंतर कार डिझायनिंगचं म्हणजे इंटिरियर वगैरे जे असतं तर ते तो सगळं हे करतो. बाहेर 2 मिनिटं पुढे येतं लोकांना कळू देत कोण आहे ये वाहिद तांबोळी. मला फार नवल वाटलं या विद्यार्थ्याचं की मी त्याला सांगितलं तरुण मुलगा आहे आपण एका ठराविक वयानंतरचा भारत बघतो आहोत. आपल्या मनातल्या काही इमेजेस आहेत भारताबद्दलच्या पण हे तरुण जे आहेत यांच्या मनातला भारत काय असावा किंवा काय आहे. बाकी न्यूज चॅनलवरती किंवा व्हॉट्सअपवरती येणारा भारत वेगळा आहे बरं का. यांच्या मनातला जो भारत आहे तो काय आहे. कधीतरी यांच्याशी जर आपण संवाद साधला तर आपल्याला कळतो की ही लोक खूप वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करतायत खूप वेगळा विचार करतायत. तर ताल इतका तयार आहे मलाच नवल वाटलं बापरे म्हटलं नाही एवढा छोटा मुलगा पण याचा ताल कसा काय तयार आहे. मी त्याच्या आईशी पण बोललो. मी म्हटलं मी त्याला वेगवेगळी वाद्य देतो त्याला वाजवायला. मगाचपासून तो अनेक छोटी छोटी वाद्य वाजवतोय. पुढच्या कार्यक्रमापर्यंत सार्थकची आई आली आहे. अच्छा हां पुढच्या कार्यक्रमापर्यंत तो तबल्याच्या साथीला पण नक्की असेल. पण मला त्याचं विशेष कौतुक वाटले. विषय हा मनाला भावणारा असा विषय त्यांनी आपल्या शब्दांमधनं मांडलेला आहे. बाहेर तुझं परत एकदा खूप खूप कौतुक की अशीच गाणी लिहित राहा. एक कार्यक्रम असा करूया की गीतकार वाहेद तांबोळी आणि संगीतकार अमोल काळे. सूरज के रंगों सा है मेरा वजूद यहाँ सूरज के रंगों सा है मेरा वजूद यहाँ हर धर्म का इजहार मेरा भरोसा मेरा यहाँ हर धर्म का इजहार मेरा भरोसा मेरा यहाँ योगी बात में जोड़ता पैमान हूँ योगी बात में जोड़ता पैमान हूँ दिल के हर धड़कन में बसा हिंदुस्तान हूँ दिल के हर धड़कन में बसा हिंदुस्तान हूँ हिंदुस्तान
थोड़ी बेचैन सी दिखती है और नौजवान के जज्बे तूफानों से टकराते हैं और नौजवान के जज्बे तूफानों से टकराते हैं हमारे सपने अब अंधेरों को मिटाते हैं हमारे सपने अब अंधेरों को मिटाते हैं अंधेरों को मिटाने वाला स्वाभिमान हूँ अंधेरों को मिटाने वाला स्वाभिमान हूँ दिल के हर धड़कन में बसा हिंदुस्तान हूँ दिल के हर धड़कन में बसा हिंदुस्तान हूँ हिंदुस्तान हूँ हिंदुस्तान हूँ यहाँ दीप भी जलते हैं और जान बुझती है यहाँ दीप भी जलते हैं और जान बुझती है हर त्योहार की खुशबू देश के संग सजती है हर त्योहार की खुशबू देश के संग सजती है एक धारा पवित्र है हर रिश्ते को जोड़ती है एक धारा पवित्र है हर रिश्ते को जोड़ती है मिट्टी से मोहब्बत हर मंजिल को मोड़ती है मिट्टी से मोहब्बत हर मंजिल को मोड़ती है उसी मिट्टी से बना सरगना हूँ उसी मिट्टी से बना सरगना हूँ दिल के हर धड़कन में बसा हिंदुस्तान हूँ दिल के हर धड़कन में बसा हिंदुस्तान हूँ हिंदुस्तान हूँ हिंदुस्तान हूँ जज्बात से हिंदू और परवरिश से मुसलमान जज्बात से हिंदू और परवरिश से मुसलमान हर धर्म हर रंग को जोड़ने वाला यही वो मकाम हर धर्म हर रंग को जोड़ने वाला यही वो मकाम हाँ मैं हूँ हिंदू और मैं ही मुसलमान हाँ मैं हूँ हिंदू और मैं ही मुसलमान इस देश का आने वाला कल मैं ही हूँ हिंदुस्तान मैं ही हूँ हिंदुस्तान दिल के हर धड़कन में बसा हिंदुस्तान हूँ दिल के हर धड़कन में बसा हिंदुस्तान हूँ हिंदुस्तान हूँ हिंदुस्तान हूँ भारत माता की वंदे मातरम हे परत एकदा पेटीवरती वाजवणार आहे पेटीवरती आता या दोन विद्यार्थिनी या आता नुकत्याच शिकायला लागलेल्या आहेत 1 महिना पण झालेला नाहीये यावर्षीचं बहुतेक कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच आहे की सगळेजण नवीन नवीन येणारी लोकच इथे आलेले आहेत या दोघी जणी आताच हार्मोनियम शिकतायत
नमस्कार, मी मनीषा गोखले. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1870 साली लिहिले आहे. 1896 साली रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत प्रथम गायले. त्यामुळे यावर्षी वंदे मातरम हे गीत हार्मोनियम वादनाच्या विद्यार्थिनी त्यांच्या वादनातून सादर करणार आहेत. कलातीर्थ भजनी मंडळातील भजन शिकणाऱ्या काही विद्यार्थिनी हार्मोनियमचे शिक्षण अश्विनीताईंकडे घेत आहेत. या विद्यार्थिनींचे काही कायम कौतुकच करतात. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून या विद्यार्थिनींनी आपली आवड जपली आहे. खूप कमी दिवसात या सर्व विद्यार्थिनींनी या वादनाची तयारी केली आहे. त्याचबरोबर तबल्याच्या विद्यार्थ्यांबरोबर त्या आज पहिल्यांदाच वादन करणार आहेत. आपल्या कलातीर्थ विद्यालयाचे हेच वैशिष्ट्य आहे की विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच विद्यार्थिनीला साथ करतात. वयोगटाचे इथे कोणतेही नियम नाही. वय वर्षे 5 ते 80 सर्व विद्यार्थी एकत्र येऊन कार्यक्रम यशस्वी करतात. तसेच आता सादर होणाऱ्या हार्मोनियम वादन देखील यशस्वी होईल याची मला खात्री आहे. माझा मित्र मंदार गटाके आणि माझा नारळकर इन्स्टिट्यूट मधला विद्यार्थी रोहन. आजचं हे वंदे मातरम अतिशय सुंदर वेगवेगळ्या भाषांमधलं वंदे मातरम लिहिलंय त्यांनी. फार सुंदर झालंय, फार सुंदर. मंदार अप्रतिम आणि मंदारचा अक्षर तर सुंदर आहेच आहे. अतिशय उत्तम अशा या दोघांनी ते सादर केलं. त्यांच्याबद्दल मनापासून टाळ्या वाजवल्या. आपण वंदे मातरम कार्यक्रमाची सांगत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय भवानी. धन्यवाद. अशी ऊर्जा कायम राहू. सकल कलांचा संगम आहे कलातीर्थ. सकल कलांचा संगम आहे कलातीर्थ. संस्कृतीचा प्रवाह वाहे कलातीर्थ. संस्कृतीचा प्रवाह वाहे